ओके. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या एका नवीन सेशनला, एका नवीन विषयाला सुरुवात करते. सेशनच्या आधीच सगळ्यांची माफी मागते, कारण ह्या विषयाचं फारसं गहन, गूढ, डीप असं काही नॉलेज मला नाहीये. पण जे काही मला कळतंय, जे काही मी शिकते, अनुभव घेते, अभ्यास करते, यातनं मी जे काही बघते, तर ते थोडंसं जस्ट शेअर करते. मी काही तुम्हाला शिकवत नाहीये किंवा सांगत नाहीये. ॲज पर माय लेवल मला जेवढं कळतंय ते जस्ट मी तुम्हाला शेअर करते, की पितृ काय असतात, पितृपक्ष काय असतं, किंवा काय काय कसं कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टी. ओके. सो आय एम शुअर की तुम्ही मला समजून घ्याल. ओके. चला पुढे जाऊया. जरा व्हिडिओज सुरू केले तर छान वाटेल, जरा एनर्जी येईल मस्त. ओके. दिवा एक थोड्या वेळानंतर लावला तरी चालेल. आपण थोडंसं आधी विषय काय आहे ते समजून घेऊ आणि मग त्याच्यानंतर हिलिंग सुरू करू. हिलिंग आहे, हिलिंग मला माहिती आहे सगळं व्यवस्थित, हिलिंग वगैरे कसं असतं. पण हे जे काही खूप परंपरेने पिढी जात जे चालत आलंय, पंडित लोक, ब्राह्मण लोक म्हणजे जे असतात पितृ शांती करायला सांगतात किंवा पितृदोषाची लक्षणं काय ते सांगतात. तर त्यातलं फार काही माझा अभ्यास नाहीये, पण जी काही परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगते. ओके. सो आर यू रेडी? आवडेल ऐकून घ्यायला? येस. तर पितृ, ज्याला मराठीत पित्र किंवा पितर असं आपण म्हणतो, तर हे पितृ म्हणजे कोण असतात? तर आपले वाडवडील, म्हणजे आपल्या आई वडिलांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, अँड सो ऑन. कितीतरी हजारो वर्षांपासूनच ही एक ब्लड लाईन सुरू आहे, है ना. एक ब्लड लाईन ही सुरू आहे, त्याला डीएनए असं पण म्हणतात. म्हणतात ना की डीएनए मॅच केले जातात, खरंच हा तुझा मुलगा मुलगी आहे की नाही, त्यावेळेला त्या मुलाचं, त्या आईचं किंवा वडिलांचं डीएनए मॅच करतात, है ना. तर ही ब्लड लाईन आहे. जसं आपण बघतो स्पिरिच्युअली की दोन नाड्या आहेत, तीन आहेत. एक नाडी आहे चंद्र सूर्य, किंवा त्याला म्हणतात कुठली, इडा, पिंगला, आणि मध्य नाडी ती सुषुम्ना. तर हे आपण स्पिरिच्युअली बघतो, आणि सायंटिफिकली जर बघायचं झालं तर ते डीएनए असतं. ओके. तर हे जे काही डीएनए आपल्याकडे आलेले आहेत, तर आपण ज्यांना बघितलंय त्यांचेच आहेत का फक्त? तर अजिबात नाही. आपण कुणाकुणाला बघितलंय? आपले आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, फार फार क्वचित कुणीतरी त्यांचे तरी आई वडील बघितले असतील किंवा त्याबद्दल माहिती असेल, पण त्याच्या आधीचे आपल्याला नाही माहिती, है ना. पण त्यांचा आणि आपला काही संबंध नाही असं अजिबात नाही. त्यांचा आणि आपला सुद्धा खूप जवळचा संबंध आहे, कारण तीच ब्लड लाईन आपण कॅरी करतोय, किंवा तेच डीएनए आपल्यामध्ये आहे, किंवा क्वचित कधीतरी आपण त्यांचेच रूप असू शकतो, है ना. तर हे सगळं आहे. तर हे जे कोणी लोक आहेत आपल्या ब्लड लाईन मधले अगदी पहिल्यापासूनचे, तर ते सगळे आपले पितृ आहेत. असं नाही की आपल्याच आई वडिलांचं आपण श्राद्ध करायचं किंवा त्यांचीच आठवण काढायची, है ना. तर जिथून कुठून तो पहिला ब्लड लाईन डीएनए सुरू झालेली आहे, त्या लाईन मधले प्रत्येक जे लोक आहेत ते आपले पितर किंवा पितृ आहेत, है ना. आता पितृपक्ष मध्ये जनरली लोक काय करतात की अन्नदान करतात, आणि त्यातल्या त्यात जे म्हणतो आपण श्राद्ध करतो, खूप सगळे पक्वान्न त्या दिवशी करतात आणि खाऊ पिऊ घालतात इतर लोकांना, किंवा ते कावळ्याला देतात किंवा गाईला देतात. तर हे काय आहे? हे एवढंच करायचं का आणि हेच 15 दिवस करायचं का? तर नाही. तर हे पितृपक्ष काय आहे? आपला वाढदिवस काय असतो? आपण त्या एकच दिवस आपला वाढदिवस साजरा करतो. आपला जन्म झालेला असेल तर तो जो पुन्हा दिवस येतो त्या दिवशीच आपण आपला वाढदिवस साजरा करतो. कशासाठी? त्या दिवशी याची जाणीव होते की थँक्यू देवा, परमेश्वरा, ज्याला कुणाला मानत असाल, की तू आम्हाला
हा जन्म दिला. तसं पितृपक्ष हे रिअलायझेशन होण्यासाठी आहे की जे आपले पितर आहेत, पितृ आहेत, असे लोक जे आपल्या डीएनए मध्ये आहे, आपल्या ब्लड लाईन मध्ये आहेत, पण आत्ता अस्तित्वात नाहीये या पृथ्वीवर. ज्या ओरिजिनल फॉर्म मध्ये ते होते, ज्या रिलेशन मध्ये होते, तर ते नाहीयेत, है ना. तर त्यांना स्मरण करण्याचा, त्यांना आठवणीत ठेवण्याचा हा दिवस आहे. ओके, म्हणजे हे जे 15 दिवस आहे, म्हणजे न्यू मून, फुल मून पासून न्यू मून, म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे हे जे भाद्रपद महिन्यातले कुठला पक्ष म्हणता, कृष्ण पक्षातले हे जे 15 दिवस आहे, 16 दिवस, याला पितृपक्ष असं म्हटलं जातं. आता याला जर सायंटिफिकली बघायचं झालं तर तो पण नाहीये फार अभ्यास, पण थोडंसं सांगते की एक लोनार पिरियड याला म्हणतात. हा, तर हा जो लोनार पिरियड आहे याच्यामध्ये नॉर्थ पोल पासून साऊथ पोल कडे सूर्य येतो, तर त्यावेळेला ते पितृचं घर मानलं जातं. साऊथ पोल म्हणजे दक्षिण दिशा. तर दक्षिण भिंतीवर आपण काय करतो, पितरांचे फोटो लावतो, बरोबर आहे, दक्षिण भिंतीवरच लावतात ना. किंवा मृत आत्म्याला कसं करतात, पाय दक्षिणेकडे त्याचे असतात, बरोबर आहे. म्हणतात की झोपताना आपण दक्षिणेकडे पाय करायचे नाहीत. आता काय असतं की सोल हा जर्नी करतोय नेहमी, बरोबर. सोल जर्नी सुरू आहे, पण आपलं जे शरीर आहे ते आपण इथेच सोडून जातो. हे शरीर इथेच सोडून गेल्यानंतर ही आपली पृथ्वी, वरती आपण म्हणतो स्वर्ग आहे, आणि मध्ये एक लेअर आहे, तिथे आहे मृत्यूलोक, आपण असं म्हणू शकतो. तिथे कोण आहे, यमदेव आहे, यमराज आहे. आता हे जे 15 दिवस आहे ना, 16 दिवस पितृपक्षातले, तर पृथ्वी आणि तो मृत्यूलोक, तिथली लाईन एकदम थीन झालेली असते, पातळ झालेली असते. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपल्या पितरांसोबतचं कनेक्शन हे स्ट्रॉंग झालेलं असतं. आता जसं आपण लोनार पिरियड पाहिलं, मला खूप नॉलेज नाही यातलं, मी 1-2च वाक्यात तुम्हाला सांगितलं की लोनार पिरियड म्हणतात साऊथ पोल पासून नॉर्थ पोलकडे, नाही, नॉर्थ पोल पासून साऊथ पोलकडे सूर्य जातो, तिथे थांबतो, ते हे 15 दिवस असतात. हे सायंटिफिकली असं आहे. आता याला जर आध्यात्मिक आपण पाहायचं झालं तर काय आहे की महाभारतामध्ये कर्ण आहे. तर त्या कर्णाचा ज्या वेळेला मृत्यू झाल्यानंतर ज्या वेळेला यमराज त्याला मृत्यू लोकात घेऊन गेले. आता असं नाही होत की मृत्यू झाला की डायरेक्ट स्वर्गलोक, डायरेक्ट मोक्ष, असं नाही होत. जसं ऍज अ ह्युमन बीइंग आपली जर्नी सुरू आहे, एकेका डिफिकल्टीज मधून आपण जातोय, तसंच मृत्यू झाल्यानंतर सुद्धा जो आपला सोल असतो त्याला पण त्याचे कर्म असतात, प्रारब्ध असतात. तो डायरेक्ट स्वर्गात किंवा नरकात नाही जात. तर मृत्यूलोक मध्ये गेल्यानंतर काय होतं, आपल्या सोलवर काम केलं जातं. जसं इथे आपल्यावर काम सुरू आहे, सेल्फ डेव्हलपमेंट आपण करतोय, तसं तिथे होतं. आता एखादा सोल जर ऐकून घेतलं, सगळे नियम अटी मान्य केले, सगळे तिथं पण गुड कर्माच केले, तर पुढे 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 3 डायमेन्शन, मग 4th, मग 5th, असं वरच्या डायमेन्शनला, हेवन, स्वर्गकडे आपला सोल जर्नी करतो. पण असा एखादा हट्टी सोल असेल की तो तिथे पण इथल्यासारखं वाईट कर्म किंवा न ऐकणं असं जर करत असेल, तर मग त्याला परत भुगतो असं म्हणून धर्तीवर पाठवलं जातं, कुठल्या तरी रूपात मग आपण जन्म घेतो. ओके, हे असं सांगतात. आता गेल्यानंतर ऍक्च्युली काय होतं हे कुणालाच नाही माहिती. ओके, पण असं साधारणपणे अशा स्टोरीज किंवा या पद्धतीने सांगितलं जातं. मग काय झालं, कर्णाचा ज्या वेळेला मृत्यू झाला आणि ह्या मृत्यूच्या नंतर ज्या वेळेला यमराज त्याला घेऊन गेले मृत्यू लोकामध्ये, तर तिथे गेल्यानंतर काय झालं, तो जो सोल होता, कर्णाचा आत्मा, त्याला भूक लागली खूप, त्याला खायला दिलं. आता जेव्हा त्याला खायला दिलं, जेव्हा त्याला खूप भूक लागत होती, तर त्याने ते हात लावल्या खायला घेतल्या त्याचं सोनं होत होतं. जेव्हा त्याला भूक लागत होती कर्णाला आणि खायला दिलं जात होतं, तेव्हा काय होत होतं, त्या अन्न पदार्थाचं सोनं होत होतं. आता यमराज आणि कर्णाला काही कळेना हे काय चाललंय. मग ते गेले सूर्यदेवकडे आणि मग ते गेले इंद्रदेवकडे की हे काय आहे असं.
कर्ण म्हणतोय की मला खूप भूक लागली, मला गरज आहे अन्नाची. तर त्याला सांगण्यात आलं की ज्या वेळेला तू पृथ्वीवर होतास तर तू आयुष्यभर सगळ्यांना काय केलं, सोनं दान केलं. तर ही कर्माची थेरी आहे, तुम्ही जे पेराल तेच कापणार, तेच उगवणार. ओके. सो तुम्ही कितीही चांगलं कर्म करा तेच येईल, कितीही वाईट करा तेच येईल. एक्झॅक्टली अपोजिट विथ कंपाऊंड इंटरेस्ट कर्म आपल्याकडे येतं. सो त्याने काय केलं होतं, सोनं दान केलेलं होतं आयुष्यभर. मग त्याला काय मिळत होतं, सोनंच मिळत होतं. आता कितीही सोनं, हिरे, मोती, माणिक काहीही देऊ दे, ज्या वेळेला अन्नाची गरज आहे तेव्हा अन्नच लागेल. कितीही अन्न दिलं पण तहान लागली तर चालेल का आपल्याला, पाणीच लागेल ना. कितीही ज्यूस देऊ दे, कोल्ड्रिंक देऊ दे, चहा कॉफी देऊ दे, लिक्विड डाएट काही देऊ दे, पण पाणी प्यायचं तर पाणीच लागेल ना. तसंच कर्णाचं झालं. मग त्याला असं सांगितलं की ठीक आहे, तुला हे माहिती नव्हतं तर इट्स ओके, तू चांगल्या इंटेन्शनने सोनं दान केलं, पण तुला हे माहिती नव्हतं, देन तुला थोडंसं आम्ही सूट देतो आणि एक काम करतो की भुगतो, जा पुन्हा पृथ्वीलोक. आणि तुला फक्त आणि फक्त 15 दिवसाचा हा टाइम पिरियड दिला जातोय. तो हा होता भाद्रपद महिन्यातले हे 15 दिवस. मग आता तुला काय करायचंय, पृथ्वीवर गेल्यानंतर तुला सगळीकडे ना अन्नदान आणि पाणी दान करायचंय आणि हवन करायचंय. हवन म्हणजे काय, अग्नी, काय म्हणतो आपण, यज्ञ. हा, तर अन्नदान करायचंय, पाणी दान करायचंय आणि यज्ञ करायचंय. मग कर्ण म्हटलं हा हा काही हरकत नाही, ठीक आहे, आता तेवढं तर करायलाच लागेल ना, कारण मला पण तर अन्न पाणी हवं आहे. तर तसं केल्याने जर मला मिळणार असेल तर इट्स ओके, मी करतो. आणि कर्ण तसा पृथ्वीवर आला आणि सगळ्यांना त्याने काय केलं, अन्नदान केलं, पाणी दान केलं आणि यज्ञ, होम, हवन, पूजापाठ, जे आपण म्हणतो ना तर्पण केलं, श्राद्ध केलं, हे सगळं त्याने केलं. आणि मग अशा पद्धतीने तो यातनं सुटला. तर असं आध्यात्मिक लेवलला सांगितलं जातं. ही एक अशी स्टोरी, आख्यायिका आपण असं म्हणू शकतो. आता बघा, तर फक्त आणि फक्त एवढंच करायचंय का, अन्नदान करायचंय का, तर कर्मा. तुम्ही कितीही पितृशांती करा आणि तुम्ही कितीही श्राद्ध करा, कितीही पक्वान्न करून जेवू घाला, पण तुम्हाला तुमचे कर्मा काय सुरू आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. आपण म्हणतो आपल्या आजूबाजूला आहे की आम्हाला पितृदोष सांगितला होता, जसं मी मेसेज टाईप केलेला आहे, पण ते करून पण आम्हाला शांती नाहीये, मोक्ष नाहीये. पितृदोषाची कारणं पण मी तुम्हाला मेसेजमध्ये लिहून दिली की असं असं सांगतात की घरातल्या कर्त्या पुरुषाला खूप जास्त संकट येतात, अशी ना बुद्धी भ्रमिष्ट झाल्यासारखा वागतो तो. सतत 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 फायनान्शियल ब्लॉकेजेस, मेंटल लेवलला, इमोशनल लेवलला, हेल्थ लेवलला हे होतं. किंवा त्याला सततचा आजारपण असेल, किंवा त्याचा अकाल मृत्यू असेल, किंवा लग्न झालं तरी पण ते सुख नसेल, किंवा संतती सुख नाहीये, संपत्ती सुख नाही, असं काही ना काही, किंवा संतती असली तरी फक्त मुलींचा जन्म आहे. तर बघा तुम्ही आजूबाजूला अशा बऱ्याचशा फॅमिली आहेत की जिथे फक्त मुली आहेत, मुलं नाहीयेत. मग ते आजकाल आपण काय म्हणतो की हा हा चांगलंय, मुली चांगलं आहे का ना, कन्यादान करायचं आम्हाला आहे. पण तुम्ही बघा, काही ना काही त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला काही ना काही आजार असतो किंवा पीडा असते, हे असं असतं. तर पित्र आपल्याला फक्त श्राप देतात का, किंवा अशी देतात का, त्यासाठी ते आहेत का, तर अजिबातच नाही. हा, तर पितृदोष जे म्हणतो ना, तर तसलं काही नसतं. आपण काय करतो, आपल्या माइंडचं प्रोग्रामिंग करतो. कुणीतरी आपल्याला सांगितलंय आणि आपण तसंच करतो आणि आपल्या माइंडला तसंच प्रोग्राम करून आपण पुढे चालत असतो. आता जरी तुम्हाला असं वाटत असेल, ही लक्षणं आहेत साधारण, किंवा कुंडलीमध्ये सांगितलं जातं, पत्रिकेमध्ये ऍस्ट्रॉलॉजर सांगतात, हे एक आहे. पितृदोष कसा माहिती होतो. आता हे जे काही आहे, तर पित्र काही आपल्याला फक्त त्रास द्यायला असतात का, तर अजिबात नाही. त्याचं कारण असं असतं की जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर सगळ्यात आधी थँकफुल, ग्रेटफुल व्हा, स्वतःच्या बाबतीत आणि तुमच्या पितरांच्या बाबतीत. का, कारण ज्या वेळेला त्यांचे असे काही कर्माज आहेत जे सॉल्व्ह झालेले नाहीयेत, तर अशा सगळ्या कर्मांना सॉल्व्ह करण्यासाठी
त्यांनी तुम्हाला निवडलंय, कारण तुम्हाला ते त्या लायक समजताय. येतंय काहीतरी लक्षात? तुमच्या आधीच्या प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक माणसाकडे ते जातात. ओके, त्याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. समहाऊ ते कनेक्शन पूर्ण होत नसेल, त्या व्यक्तीने प्रयत्न केला असेल. रेमेडीज कधी करतो आपण? पत्रिका दाखवायला कधी जातो? पितृशांती करायला कधी जातो? तर्पण श्राद्ध हे कधी करतो? ज्या वेळेला अक्षरशः डोक्यावरून पाणी जातं, आता काहीच कळत नाहीये. बरोबर आहे. मग अशा वेळेला तुम्ही हे जे करतात, तर तुमची निवड झालेली आहे की तुमचे जे पितृ आहेत, ज्यांची ब्लड लाईन, ज्यांचे डीएनए तुमच्याकडे आहे, तर ते तुम्हाला जबाबदार माणूस समजतायत, लायक माणूस समजतायत. तर काहीतरी त्यांचं पण कार्मिक असेल, त्यांनाही त्रास होत असेल की अचानकपणे त्यांच्या ध्यानीमनी नसताना, त्यांची इच्छा पूर्ण झाली नसताना असं काहीतरी त्यांचा मृत्यू झालेला असेल आणि त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होत असेल, त्यांना त्यातून मुक्त होण्याची इच्छा आहे. ओके, तर आपण बघतो ना टीव्ही सिरियलमध्ये की ते येतात समोर आणि असे हात लावतात, पण आपल्या बॉडीमधून आरपार तो हात जातो त्यांचा. बरोबर आहे. दरवाजा उघडायला जातात तर आरपार हात जातो. तर त्यांना ना क्लोजर पाहिजे असतो. म्हणजे बघा, आता आपण काय करतो, आपल्याला राग येतो, आपण चिडतो, आपण बोलू शकतो, आपण रडू शकतो, भांडण करू शकतो, एकमेकांना आपण शेअर करू शकतो. बरोबर आहे की नाही? तर तसं त्यांचं सुद्धा असतं, त्यांना सुद्धा बोलायचं असतं, त्यांचं कोणाला तरी काहीतरी सांगायचं राहून गेलेलं असतं, तर ते त्यांना सांगायचं असतं, शेअर करायचं असतं आणि ते नाही पॉसिबल होत. ते तुमच्याशी कनेक्ट होण्याचा सतत प्रयत्न करत असतात, तर त्यांना पण ते क्लोजर हवं असतं. तर एक सायंटिफिक ते तुम्हाला सांगितलं, भौगोलिक ती घटना आहे आणि एक कर्णाची ही जी स्टोरी सांगितली. तर ह्या पिरियडमध्ये काय होतं, पृथ्वीलोक आणि मृत्यूलोक यांच्यामध्ये एक थीन अशी एक कनेक्शन तयार होतं. ते एकमेकांना कनेक्ट करू शकतात. तर ह्या पिरियडमध्ये असं पण म्हटलं जातं ना की नवीन वस्तू घ्यायच्या नाही, नवीन कपडे किंवा नवीन कामांना सुरुवात नाही करायची, असं म्हटलं जातं. बरोबर आहे. कारण जसं आपण आपल्याकडे कुठलंही बर्थडे असेल, लग्न असेल, चांगली गोष्ट असेल, तर ती सेलिब्रेट करतो. तो दिवस, 2-4 दिवस, आठवडाभर ती लग्नाची सेरेमनी आपण असं सेलिब्रेट करतो. बरोबर आहे. मग हे जसं सेलिब्रेशन आहे, तसं हे 15 दिवस डेडिकेटली आपल्याला त्यांना द्यायचे. नवीन का काही घ्यायचं नाही कुठली वस्तू, कारण मटेरियल लाईफ पासून ते खूप लांब गेलेले आहे. मटेरियल लाईफ म्हणजे काय, जे पण आपण काही वस्तू नवीन विकत घेतो किंवा नवीन काम सुरू करतो, तर अशा गोष्टींशी त्यांचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाहीये, है ना? त्यांचा संबंध कशाशी आहे? कर्मा. कशाशी आहे? कर्मा. म्हणजे त्यांचे जरी कुठले तरी बॅड कर्माज असतील आणि म्हणून ते अडकून पडलेली असतील, त्यांच्याही कळत न कळत असतील आणि त्यांना ते करायचे आहे आणि त्यांना खूप असं वाटतंय ते झालं पाहिजे, त्यावेळेला ते आपल्या ब्लड लाईन मधले जे जे लोक आहेत, तर त्यांना कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात की त्यांच्या थ्रू हे व्हावं. म्हणून बघा, तुम्ही जर कुणाकडे गेलात म्हणजे पत्रिका वगैरे बघायला, तर कशा रेमेडीज सांगितल्या जातात? गाईला चारा द्या, पिंपळाच्या झाडाला पाणी द्या, किंवा अशा पद्धतीने, किंवा कावळ्याला ते घास द्या, पक्ष्यांना दाणे द्या. बरोबर आहे. किंवा गाईला चारा पण द्या, पाणी पण द्या. अशा रेमेडीज सांगितल्या जातात की नाही? किंवा गूळ आणि चणे खायला द्या, अशा रेमेडीज असतात. तर ह्या का असतात? कारण सोल शरीर सोडून गेलेलं आहे आणि त्याला ते खूप तीव्रतेने वाटतंय ते पूर्ण व्हावं. त्याच्या ब्लड लाईन मध्ये आता खाली जे माणसं आहेत, तर त्यांच्याकडून ते कर्म बॅलन्स करावे, त्यावेळेला ते आपल्याला कॉन्टॅक्ट करत असतात आणि हे कर्म बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, तर हे रिझन असतं की नवीन काही घ्यायचं नाही, नवीन काही सुरुवात करायची नाही, कारण त्या लोकांचा आता मटेरियल लाईफशी दूर दूरपर्यंत काही संबंध नसतो. ओके, तर हे असं सगळं असतं. आता
बस मला याच्यापेक्षा अधिक माहिती नाहीये ह्या विषयाची. पण आता आपण आहे ना हिलिंग करूया. आपल्याला आज एक संधी मिळालेली आहे. ठीक आहे. आज आपण या प्लॅटफॉर्मवर आहोत. तुम्ही पण बरेच लोक आता इथे हिलर आहात. मी एक हिलर आहे. ह्या विषयाचं ज्ञान थोडंसं का असे ना आपल्यापर्यंत आज पोहोचलेलं आहे. तर हे का म्हणून, तर त्यांना हिलिंगची गरज आहे. हं? आपण म्हणतो ना की तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी तो हिलिंगद्वारे आपण सॉल्व्ह करू शकतो. सो आणि यस ऑफकोर्स आता 2-3 दिवस आधीच आपण रेकीमध्ये बघितलं की रेकीमध्ये सिम्बॉल्स पण दिलेले आहेत. नोट्समध्ये पण पितृदोष बद्दल दिलेलं आहे. रेकीद्वारे तुम्ही कसं हील करू शकता, है ना. तर आज ही एक संधी आपल्या समोर आहे की आपले जे अँसेस्टर्स आहेत, जे पित्र आहेत, जे आपल्या ब्लड लाईन मधले मागचे कुठलेही, असं नाही की तुमचेच आजी आजोबा, तुमचेच आई वडील, है ना, असं नाही. तर हे डीएनए कुठून येतात? आई आणि वडील. 50-50% म्हणू शकतो आपण, कमी जास्त प्रमाण असेल तर दोघांच्या ब्लड रिलेशन मधून जे जे आपल्याकडे येतं. किंवा आता अजून तुमचे खूप जवळचे फ्रेंड्स रिलेटिव्ह गेलेले असतील आणि तुम्हाला जर त्यांच्याशी कनेक्शन करायचं असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा स्मरण करू शकतात, त्यांच्याशी बोलू शकतात, त्यांना हिलिंग देऊ शकतात. तर पितृपक्ष फक्त तेजल ताई प्लीज तुमचं माईक बंद करा. ओके. तर त्यांना फक्तच कावळ्यालाच जेव घालायचं, ते करायचं तेवढंच नसून त्यांना ग्रॅटिट्यूड देणं की त्यांच्यामुळे आपण आहोत, है ना. त्यांनी आपल्याला चूज केलेलं आहे, त्यांच्या ब्लड लाईन मध्ये आपण आलेले आहोत, एवढं सुंदर आयुष्य आपण जगत आहोत. त्यांनी आपल्याला त्या लायक समजलेलं आहे की आपण त्यांना हिलिंग देऊ शकतो. ओके. सो आपण ते हिलिंग त्यांना दिलं पाहिजे. आपण आज स्वतःचं पण हिलिंग करणार. जर पितृदोष आहे असं तुम्हाला वाटत असेल तर आज तुमचा तो पितृदोष निघून जाईल. तुम्ही स्वतःचं सुद्धा हिलिंग करणार आणि तुम्ही त्या पितरांचं सुद्धा हिलिंग करणार की जेणेकरून ते पण छान पुढे मूव्ह ऑन करू शकतात त्यांच्या सोल जर्नीसाठी. ठीक आहे. आता इथे जे गायडेड मेडिटेशन होईल तर अर्थात त्याची रेकॉर्डिंग आपण युट्यूबला टाकणार आहोत. तर तुम्ही काय केलं पाहिजे, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मला खरंच पितृदोष आहे किंवा पितृदोषाच्या अंडर जे जे सांगितलं जातं किंवा स्टक होऊन जातं, मग ती प्रॉपर्टी असेल, तो फायनान्स असेल, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण पुन्हा पुन्हा त्याची चर्चा करत असतो. आर्थिक कुठले प्रॉब्लेम असतील, मेंटल इमोशनल आजार असतील, लग्न न होणं असेल, लग्न झाल्यावर सुद्धा सुख नसेल, समजा ते संतती जरी आली तरी तिचा अकाल मृत्यू असेल, असं जे काही प्रॉब्लेम आहेत तर हे आज आपले हील होणार आहेत. तर तुम्हाला हे काय करायचंय, युट्यूब वरून 42 दिवस जर वाटत असेल की मला असे प्रॉब्लेम आहेत तर मग 42 डेज हे मेडिटेशन तुम्ही रोज करा. युट्यूबला ते प्ले करा, तुम्ही शांत बसा, ते हिलिंग घेत राहा. तुमचं हिलिंग होत राहील, त्या पितरांचं हिलिंग होत राहील, त्यांची सोल जर्नी पुढे चालेल, तुमची पण मटेरियल लाईफ पुढे सुरू होईल छान पद्धतीने. पण विश्वास ठेवून हे केलं पाहिजे. ओके. सो हे असं सगळं आहे. तर आत्ता आपण हिलिंगसाठी रेडी आहात का? करायचं हिलिंग सुरू. तर मेक शुअर तुम्ही मांडी घालून जमिनीवर बसलेले आहात. तुमचा व्हिडिओ सुरू असणार आहे. आत्ता तुम्ही कॅन्डल किंवा दिवा लावू शकता. ठीक आहे. आता एक तुम्हाला मिठाच्या पाण्याचा बाउल शेजारी ठेवायला सांगितलेलं होतं, ते यासाठी की पितरांना कनेक्ट होणार आहोत आपण. जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती आपण नेहमी काय करतो, युनिव्हर्समध्ये ती पाठवत असतो. तर ती तर युनिव्हर्समध्ये पाठवणारच आहोत. पण अजून जर काही राहून गेलं तर मिठाचं पाणी पण हे खूप स्ट्रॉंग आहे, जे निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करतं. ओके. ते एक आहे. त्याच्यानंतर हिलिंगच्या दरम्यान पॉझिटिव्ह ऊर्जा पण आपण इन्व्होक करतो. मेडिटेशन मध्ये कधी कधी असं खूप होतं, घशाला कोरड पडते किंवा समथिंग वेगळं फील होतं, त्यावेळेला तुम्ही पटकन पाणी पिऊ शकता. आधी थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे. ओके. आणि मेक शुअर की तुम्ही पाठीला काय घेतलंय, सपोर्ट घेतलाय. तुमचा हिप बोन मागे भिंतीला काही असेल, सोफा, त्याला पूर्ण टच करा, जेणेकरून काय होईल, तुम्ही कम्फर्टेबली
हे मेडिटेशन करू शकाल. ओके. हा, येस, बोला. ऍक्च्युली मला सायटिकाचा प्रॉब्लेम, उशी घेऊन बसले, उशीवरती चालेल ना सर? ग्राउंड वर पण उशीवर ती मांडी घालून बसलाय. चा येस. ओके. जर कोणी बाहेर असतील ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा ऑफिस, कंपनी असं काही असेल तर त्यांनी हे मेडिटेशन करू नये. आणि ज्यांना करायचं आहे त्यांनी जर व्हिडिओ सुरू ठेवला तर मग तुम्हाला ती एनर्जी छान कनेक्ट होईल. ओके. एकच मिनिट मला द्या, मला चार्जर नाही इथे, ते आणावं लागेल. मी चार्जर घेऊन येते. ओके. ताट बसायचंय आणि संपूर्ण प्रोसेस इझिली घ्यायची आहे. ठीक आहे. जर अगदी अवघडून तुम्ही बसलात ना तर मध्येच तुम्हाला पाठीत वगैरे दुखायला होईल. सो बॅकला सपोर्ट घ्या. चेअरवर, सोफ्यावर बसलेले असाल तरी मग पाय असे खाली अधांतरी सोडू नका, सपोर्ट घ्या. डोळे बंद. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आज आपण पितृदोष रेकी हिलिंग घेत आहोत. आपल्याला ही एक संधी मिळालेली आहे. आपल्या DNA किंवा ब्लड लाईन मधल्या प्रत्येक एका पर्सनला जो पितर आहे, पितृ आहे, म्हणजे जो आत्ता या पृथ्वीवर अस्तित्वात नाहीये, या युनिव्हर्समध्ये कुठेतरी त्याची जर्नी सुरू आहे, तर त्या प्रत्येकाकडून आपण निवडले गेलेले आहोत. त्यांनी आपली निवड केलेली आहे. त्यांचं हिलिंग आज तुम्ही करणार आहात. ओके. त्यांना धन्यवाद दिल्यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळुवारपणे नाभीपर्यंत खोलवर. नाकाने घ्या श्वास आणि हा श्वास सोडताना फुंकर मारत तोंडाने सोडून द्या. संपूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या, सोडल्या जाणाऱ्या श्वासावर. आपल्या मोबाईलची रिंग सायलेंट करा. मध्येच फोन आला तर मग तुम्ही डिस्टर्ब व्हायला नको. जर घरात वायफायचं कनेक्शन असेल तर मग तुमचं हे पण डिस्कनेक्ट करा, फ्लाईट मोडवर टाका. ओके. दरवाजाची बेल सायलेंट करा जेणेकरून तुमचं मेडिटेशन डिस्टर्ब नाही होणार, हिलिंग. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. प्रत्येक घेतला जाणारा श्वास, सोडला जाणारा श्वास आपल्याला त्याचा फील घ्यायचा आहे. संपूर्ण शांतता.
स्वतःच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट व्हायचंय. डोळे बंद. डोळे जर उघडे असतील तर मग तुम्हाला काही जाणवणार नाही. बघा प्रत्येक श्वास तुमचा. प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्याला कल्पना करायची आहे, या दिव्य ब्रह्मांडातून सर्वोच्च सकारात्मक शक्ती मी माझ्या आत घेत आहे. आणि प्रत्येक बाहेर सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्याला कल्पना करायची आहे, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर आपल्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये असेल तर ती आपण बाहेर सोडत आहोत. आपलं डोकं, आपले खांदे, आपल्या चेहऱ्याचे स्नायू, असं एक एक बॉडी पार्ट आपल्याला सैल सोडत जायचं आहे. आपलं डोकं, आपला संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचे स्नायू, मान, गळा, खांदे, आपला संपूर्ण हात, आपलं कोपर, आपले मनगट, आपला हाताचा तळवा, हाताची बोटं संपूर्ण सैल सोडायचं आहे. आपली छाती, आपली पाठ, पोट, कमर, आपले थाईज, गुडघे, मांड्या, पोटऱ्या, अँकल, तळपाय, पायाची बोटं, असं एक 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 बॉडी पार्ट आपल्याला संपूर्ण सैल सोडायचं आहे. असं समजायचंय की आपलं हे शरीर नाहीये. हा हेवीनेस सोडून द्या. स्वतःला अगदी लाईट फील करा. स्वतःच्या हायर सेल्फला, स्वतःच्या सोलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण शांतता. आणि आता आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जेला आवाहन करायचं आहे, तिला बोलवायचं आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती हात नमस्काराच्या स्थितीत घेऊ शकतात तुम्ही आता. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता, पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. सर्व आर्क एंजल्स, आपले गार्डियन एंजल्स, आपले इष्टदेव, कुलदेव, माता, पिता, स्वामी, समस्त गुरुजन, सगळ्यांना आज डॉक्टर मिका उसुई, सगळ्यांना आज आपल्याला पितृदोष रेखी हिलिंगसाठी आवाहन करायचं आहे की त्या सगळ्यांनी आपल्या सोबत राहावं आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद द्यावे, आपलं आणि आपल्या पितरांचं हिलिंग करावं. आपल्या या विनंतीला मान दिलेला आहे या सगळ्यांनी. सो या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीचे सर्व आर्क एंजल्स, गार्डियन एंजल्स, इष्टदेव, कुलदेव, माता, पिता, समस्त गुरुजन, स्वामी, सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत, तळवे आकाशाकडे. आता आपल्याला आपल्या आजूबाजूला, आपल्या ऑराच्या आजूबाजूला दिव्य असा पांढरा शुभ्र किंवा हिरवा प्रकाश बघायचा आहे. दिव्य ब्रह्मांडाची पांढरी शुभ्र ऊर्जा
हिलिंगची हिरवीगार ऊर्जा आपल्याला आपल्या भोवती बघायची आहे आणि कल्पना करायची आहे की दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीचा हा प्रवाह आपल्या सहस्रार चक्रावरून म्हणजे आपल्या डोक्यातून आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. बघा, ह्या रेकी शक्तीचे व्हायब्रेशन्स फील करा, अनुभव घ्या. तुमच्या डोक्यावर टाळूचा भाग, तिथे लक्ष घेऊन जा आणि दिव्य ब्रह्मांडाची पांढरी शुभ्र रेकीची ऊर्जा तिचा फील घ्या. ही ऊर्जा तुमच्या डोक्यातून तुमच्या शरीरात प्रवेश करते आहे. तुमचं कपाळ, नाक, कान, डोळे, संपूर्ण चेहरा, मान, खांदे, संपूर्ण हात, चेहरा, असं संपूर्ण शरीरात ह्या रेकी शक्तीचा प्रवाह सुरू झालेला आहे. बघा, आपल्या हृदय चक्रावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करा आणि आपली छाती म्हणजे आपलं हृदय चक्र, तिथे आपल्याला एक दिव्य असा गुलाबी रंगाचा प्रकाश बघायचा आहे. हिरवा रंग किंवा गुलाबी रंग, एक दिव्य असा प्रकाश तिथे बघा. आणि बघा, तुम्हाला अतिशय गार तिथे फिलिंग होत आहे. शांत आणि गार वाटत आहे. खूप पॉझिटिव्ह वाटत आहे आणि खूप प्रेम भावना तिथे निर्माण झालेल्या आहे. करुणा भाव तिथे निर्माण झालेला आहे. क्षमाशील भाव, ग्रॅटिट्यूड किंवा फॉरगिव्हनेसची एनर्जी तिथे आपल्याला बघायची आहे. आपल्याला खूप शांत वाटतं आहे. आपल्या मनात प्रेम निर्माण झालेलं आहे. अगदी प्रत्येकाबद्दल, आपल्या जन्मापासून तर आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल, प्रत्यक्ष असेल आपल्या आयुष्यात किंवा अप्रत्यक्ष असेल, इव्हन कुठेतरी कधीतरी क्वचित दुकानात काहीतरी मी घ्यायला गेलो किंवा गेली तरी सुद्धा, म्हणजे इच अँड एव्हरी वन लिव्हिंग बीइंगच्या बद्दल तुमच्या मनामध्ये करुणाभाव आहे. संपूर्ण समाधानी आणि शांत तुम्हाला आत्ता वाटत आहे. प्रत्येक ह्युमन बीइंग बद्दल, अगदी प्रत्येक ह्युमन बीइंग बद्दल. त्याचबरोबर तुमच्या जन्मापासून आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या वस्तू तुम्ही वापरल्या, ज्या ज्या वस्तूंना तुम्ही टच केला, ती वस्तू तुमच्या घरातील असेल, बाहेरील असेल, ऑफिसमधील असेल, तर प्रत्येक नॉन लिव्हिंग थिंग बद्दल सुद्धा तुमच्या मनात प्रेमभाव आहे, ग्रॅटिट्यूड आहे. तुमचं संपूर्ण घर बघा, प्रत्येक रूम बघा, प्रत्येक वस्तू बघा. तुमचं हृदय प्रेम भावनांनी ओतप्रोत झालेलं आहे. करुणाभाव तुमच्यामध्ये आलेला आहे. क्षमाशीलतेचा भाव तुमच्यामध्ये आलेला आहे. आणि संपूर्ण ब्रह्मांडासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. ब्रह्मांडातील प्रत्येक घटकासाठी, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, प्रत्येक अणुरेणूसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि आता तुम्ही प्युअर सोल झालेले आहात. आत्ता आपली कपॅसिटी, आपली लेवल अजून छान वाढलेली आहे. आपण आपलं स्वतःचं क्लिन्झिंग केलेलं आहे. आता आपण आपल्या पितरांशी कनेक्शन करत आहोत. जे जे कोणी तुमचे पितर तुम्हाला आठवत असतील, तुमचे ग्रँड पॅरेंट्स, त्यांचे ग्रँड पॅरेंट्स, किंवा तुमचे जे जवळचे व्यक्ती असतील, जे सोडून गेलेले असतील या पृथ्वीला कायमचे, त्या प्रत्येक व्यक्तीचं स्मरण करा. तुमच्या डोळ्यासमोर त्या प्रत्येक दिवंगत व्यक्तीचे चेहरे आणा. तुमच्या ब्लड रिलेशनमधले प्रत्येक व्यक्ती दिवंगत, किंवा एनी अदर रिलेटिव्स, फ्रेंड्स, अशा प्रत्येक पितराला आठवा. त्यांचा चेहरा तुमच्या समोर आणा आणि त्यांना रिस्पेक्टफुली नमस्कार करा. मनापासून नमस्कार करा. त्यांना थँक्यू म्हणा. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदरभाव, प्रेमभाव आहे याची त्यांना जाणीव होऊ द्या. त्यांना म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. त्यांना विश्वास द्या. त्यांना सांगा की त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर आहे, विश्वास आहे, प्रेम आहे आणि त्यांच्याप्रती असलेली तुमची जबाबदारी तुम्ही स्वीकारत आहात. आजपर्यंत कळत न कळत कधीतरी तुम्ही त्यांना शब्दातून, कृतीतून दुखावलं असेल आणि त्यांच्याबद्दल असलेली तुमची जबाबदारी कळत न कळत तुमच्या लक्षात आली नसेल, तर ती आत्ता लक्षात आलेली आहे आणि पुढची जबाबदारी त्यांच्या मुक्तीसाठी असेल किंवा त्यांची अर्धवट सुटलेली जबाबदारी इथे राहून गेलेली असेल, तर ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक भावना असेल, तर आज ती तुम्ही लेट गो करत आहात, सोडून देत आहात. त्यांना तुम्ही माफ करत आहात. त्यांनी त्यांच्याही कळत न कळत केलेल्या चुकीसाठी, ती तुमच्यासाठी असेल किंवा तुमच्या सोबत तुमच्या आजूबाजूच्या इतर फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला त्यामुळे त्रास झालेला असेल, तर अशी त्यांची चूक तुम्ही आज पदरात घेत आहात आणि मोठ्या मनाने तुम्ही त्यांना माफ करत आहात. आणि त्यांनी जर तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा केलेली असेल, तर ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिव्हाइनकडून आज तुमची निवड झालेली आहे. तर ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारत आहात. जो मोठेपणा आज तुम्हाला दिला जातोय, तो मोठेपणा आज तुम्ही स्वीकारत आहात. तुमची तयारी आहे ती जबाबदारी स्वीकारण्याची,
त्यांना माफ करण्याची, त्यांना ॲक्सेप्ट करण्याची, त्यांना रिस्पेक्ट देणं, त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांना ग्रॅटिट्यूड देणं, कारण त्यांच्याच तर ब्लड लाईनमधून तुम्ही आलेले आहात. आणि जर या उलट काही झालं असेल, तुमच्या कृतीतून, शब्दातून, कळत न कळत तुमच्याकडून जर तुमचे पितर दुखावले गेले असतील, त्यामुळे सुद्धा तुम्हाला काही ब्लॉकेजेस येत असतील, अडथळे येत असतील, तर ते आजवर मला लक्षात आले नाही, पण आत्ता मला हे लक्षात येतंय, माझं चुकलं होतं, मी तुम्हाला दुखावलं होतं, किंवा मी जबाबदारी स्वीकारली नव्हती, मी अपेक्षा तुमची पूर्ण केली नव्हती, तर आत्ता मला हे सगळं लक्षात येतंय. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. आता दोन्ही बाजूने एकमेकांच्या मनात प्रेम, आदर आणि विश्वास आहे. आता तुम्हाला खूप सुखद वाटत आहे, खूप शांत वाटत आहे. तुमच्या अंतर्मनात ही सुखद भावना अनुभवा आणि तुमच्या पितरांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य बघा, एक शांतता बघा. त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचं प्रेम बघा, विश्वास बघा, आदर बघा. बघा, तुम्ही खूप शांत आहात, समाधानी आहात, आणि तुमचे पितर सुद्धा जे तुमच्या समोर आलेले आहेत सगळे, ते सुद्धा खूप शांत आणि समाधानी आहेत. आता तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या पितरांच्या मध्ये एक ब्रिज बघायचा आहे, पूल. पण पूल कसा? एक वेव, एक लाईट वेव बघायची आहे, रे ऑफ लाईट. तुमच्या थर्ड आय मधून तुम्ही बघू शकता त्यांच्या थर्ड आय पर्यंत, किंवा तुमच्या हृदय चक्रापासून त्यांच्या हृदय चक्रापर्यंत एक रे ऑफ लाईट बघा. मे बी तो रंग दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीचा पांढरा असेल, किंवा प्रेमाचा गुलाबी रंग असेल, किंवा त्यांना आज हिलिंगची गरज आहे म्हणूनच आज तुम्ही या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलेले आहात. तुम्ही त्यांचं हिलिंग करत आहात म्हणून तो हिरवा रंग असेल. बघा, तुमच्या आज्ञाचक्रापासून आणि हृदय चक्रापासून तुमच्या पितरांच्या आज्ञाचक्रापर्यंत आणि हृदय चक्रापर्यंत एक ब्रिज तयार झालेला आहे, एक वेव तयार झालेली आहे. आणि आता हा पूल, ही रे ऑफ लाईट तुम्हाला आणि तुमच्या ह्या सगळ्या पितरांना प्रेम, सन्मान, क्षमाशीलतेने जोडत आहे. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आता इथून पुढे कायमस्वरूपी लव, रिस्पेक्ट आणि ट्रस्ट निर्माण झालेला आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या तळहातांवर केंद्रित करायचं आहे. आपल्या तळहातांमध्ये तुम्हाला व्हायब्रेशनचा फील घ्यायचा आहे. बघा, तुमच्या तळहातांमध्ये काही कंपन जाणवत आहेत का? मे बी गार असेल, मे बी गरम असेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम.
कंपनं खूप जास्त प्रमाणात जाणवतायत, इट्स ओके. खूप कमी जाणवतायत, इट्स ओके. जस्ट फील इट. अनुभव घ्या त्या व्हायब्रेशनचा, त्या ऊर्जेचा तुमच्या तळहातांमध्ये जी आलेली आहे. आणि आता तुमचे हे दोनही हात आपल्या हृदय चक्रावर ठेवा, आपल्या छातीवर ठेवा. आणि म्हणा, मी माझ्या सर्व पूर्वजांना क्षमा करते. मी माझ्या सर्व पूर्वजांना क्षमा करते आणि त्यांच्याकडून सुद्धा मी माफी मागते, क्षमा मागते. कळत न कळत, या जन्मात असेल, मागच्या कुठल्याही जन्मात असेल, त्यांच्या प्रती असलेलं माझं कर्तव्य किंवा त्यांनी माझ्याकडे केलेली अपेक्षा मला कळली नाही. माझ्या अज्ञानामुळे जर मी कधीही त्यांना दुखावलं असेल, तर आज हे सगळं मी ॲक्सेप्ट करत आहे, लेट गो करत आहे, फॉरगिव्ह करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. बघा, तो फील घ्या की तुमच्या मनात तुमच्या प्रत्येक पूर्वजांबद्दल, प्रत्येक पितराबद्दल, प्रत्येक ह्युमन बीइंग बद्दल मनामध्ये करुणाभाव आहे, प्रेमभाव आहे. तुम्ही प्रत्येकाला माफ करत आहात आणि तुम्ही प्रत्येकाची माफी मागत आहात. आता पितृदोषामुळे मला असे त्रास जाणवतात असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमचं पर्टिक्युलर कुठला तरी बॉडी पार्ट दुखत असेल, तर त्या बॉडी पार्टवर तुमचे हात घेऊन जा. तुमचं डोकं असेल, तुमचं पोट असेल, कमर असेल, गुडघे असतील, जे काही तुम्हाला दुखत असेल, तर त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे आणि तिथे ही रेकीची ऊर्जा आपल्याला प्रवाहित होऊ द्यायची आहे. तुमच्या पितरांसोबत, पूर्वजांसोबत तुमचं नातं आज हील झालेलं आहे. उगीच काहीतरी तुम्ही डोक्यात जर घेतलं असेल की मला पितृदोष आहे म्हणून मला हा त्रास होतोय, तर ते आज सगळं विसरायचं आहे, लेट गो करायचं आहे. कारण बघा त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दल किती प्रेम आहे, आदर आहे, विश्वास आहे. अतिशय शांत मुद्रेने ते तुमच्याकडे बघत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. अगदी इनर लेवलपर्यंत, सोल लेवलपर्यंत अतिशय प्रेम भावनेने ते तुमच्याकडे बघत आहेत आणि ते तुमचे एंजल्स आहेत. आज ते जिवंत जरी नसतील तरी ते एक एंजल बनून, एक रे ऑफ लाईट बनून तुमच्या आयुष्यात आजपासून तुमच्या शेवटपर्यंत तुम्हाला
तुमच्या समोर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज आणण्यासाठी ते तयार आहेत. जेवढं शांत आणि स्मित मुद्रेने तुमच्याकडे ते बघत आहेत, तुम्ही सुद्धा तेवढ्याच शांतपणे चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेऊन त्यांच्याकडे बघा आणि ते तुम्हाला देत असलेल्या अपॉर्च्युनिटीजचा स्वीकार करा. रे ऑफ लाईट होऊन ते तुमच्या सोबत सतत आहेत. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम, विश्वास आणि आदर आहे. आता या क्षणाला तुम्ही पूर्णपणे शुद्ध झालेले आहात. तुमच्यावरील पितृदोष कायमस्वरूपी दूर झालेला आहे. विश्वास ठेवा की तुम्ही आता पितृदोषातून पूर्णपणे मुक्त आणि शुद्ध झालेले आहात. याचा स्वीकार करा. तुमचे जीवन आता सकारात्मक आणि शांततापूर्ण झालेले आहे. बघा, तुमचं आयुष्य किती सुंदर आहे, किती गोड आहे. प्रत्येकाला हेवा वाटावा असं तुमचं आयुष्य आहे. सुखद, शांत, समाधानाचं, आनंदाचं, आरोग्यपूर्ण. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे हा श्वास सोडून द्या. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. आणि अतिशय हळुवारपणे स्वतःचा वेळ घेत शरीर लेव्हलला परत यायचंय. या हेवी फिजिकल बॉडीमध्ये परत यायचंय. अतिशय हळुवारपणे जाणीव होऊ द्या तुमच्या संपूर्ण शरीराची. तुम्हाला संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर असू द्या. हळुवारपणे दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळा. एक दिव्य ऊर्जा तिथे निर्माण करा आणि हे हात आपल्या डोळ्यावर ठेवा. हाताच्या उंजळीतच हळुवारपणे डोळे उघडा. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या हातातून आपल्या डोक्यापासून तळपायापर्यंत संपूर्ण शरीरावर एक हळुवार स्पर्श करा आणि चेहऱ्यावर एक सुंदर आणि शांत हास्य घेऊन समाधानी होऊन पुन्हा आपल्या या आयुष्यात परत यायचं आहे. वेलकम, वेलकम, वेलकम ऑल ऑफ यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. कसं वाटतंय? खूप पॉझिटिव्ह वाटतंय. छान. ओके. सो ज्यांना कुणाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, पितृदोष आहे, तर मग त्यांनी हे मेडिटेशन 42 डेज रेग्युलर करा. ओके. आणि आत्ता ह्या ऊर्जेसोबत राहा. जर स्वतःहून कुणाला काही बोलावंसं वाटत असेल तर तुम्ही बोलू शकता. 1 मिनिट मी थांबते. अदरवाईज राहा, या ऊर्जेसोबत राहा. ओके. ॲज अ एनर्जी एक्सचेंज मी तुम्हाला म्हणाले होते की तुमचा अनुभव
तुम्ही यामधून बाहेर पडलात ना, की शेअर करा, है ना. तर असं काही नाहीये की ॲज अ एनर्जी एक्सचेंज पैसेच दिले पाहिजे. तर ज्यांची कोणाची मनापासून इच्छा असेल आणि जे काही असेल ₹1 डझंट मॅटर, ते देऊ शकतात. अदरवाईज आपल्या गुगल पेजला विथ 5 स्टार रेटिंग्स तुमचा आजचा अनुभव द्या. आणि जर तुम्ही गुगल पेजवर आधी पण अनुभव तुमचा शेअर केलेला असेल आणि तिथे जर नवीन देता येत नसेल, तर तिथे एकतर एडिटचं ऑप्शन आहे, पण आधीच आपण असू दे, नका काढून टाकू. मग वाटल्यास व्हॉट्सअपला द्या. आणि तुम्हाला असं जर खूप प्रेम आलं असेल ना, तर एक व्हिडिओ फीडबॅक दिला तरी चालेल. ओके, हरकत नाही. पण आत्ता या फ्लोमध्ये राहा, स्वतः सोबत राहा, स्वतःच्या पितरांसोबत राहा, छान त्यांच्या गोडगोड आठवणींसोबत राहा, मस्त एन्जॉय करा. आणि ज्या वेळेला तुम्ही असं याल ना परत की यस नाव आय एम नॉर्मल, मला बोलावं वाटतंय, त्यावेळेला मग तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. ओके, मला काही घाई नाही. ठीक आहे. तर मला ही संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक यू सो मच.